श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. ब्रह्मनिष्ठ वामन स्वामी आज्ञा करून बडोद्यात राहून लोक कल्याण करती ते. वृद्धापकाळ आला, देह व्याधीग्रस्त झाला. वामनरावांच्या दुःखाला पारावार नाही ना. भक्त सेवा करीत म्हणून मनी दुःखित, म्हणती जिने व्यर्थ लोकांसी त्रास होत असे. मनी विचार करीत जलात व्हावे समाधिस्थ, प्राणायाम कुंभक साध्य होता केलेला. एके रात्री उठत समीप सुरसागर असत, समाधी घेण्यास उतरत जला माझी तेदवा. प्राणायाम करो लागत नवल वर्तले तेत, प्रगटले स्वामी समर्थ भक्त रक्षणा कारणे. स्वामी समर्थ प्रकटत हातासी त्याच्या धरीत, जला बाहेर ओढीत देती श्रीमुखात ठेवून या. दिला भुक्यांचा मार, शिवा घातल्या भरपूर, म्हणती प्रारब्धाचा भार चुकवू का तू पाहासी. जरी आत्ता चुकविसी तरी पुढील जन्मात भोगसी, म्हणून कधी प्रारब्धासी चुकवू नये अवधारा. ऐसे सांगुनी तयांसी आणूनी सोडिले गृहासी, दर्शन दिले सर्वांसी घरातील लोकांना. आणि झाले गुप्त ऐसे स्वामी समर्थ, तयांचा महिमा अगाध कोणी कैसा वर्णावा. ते रात्री झोप लागली, वामनाची व्याधी केली. कृपा करिता गुरु माऊली, अशक्य सांगा काय ते. वामन होऊनी ठणठणीत अक्कलकोटी दर्शना येत, सर्वा सांगे वृत्तांत कैसे प्रकटले श्री स्वामी. एक वृद्ध स्त्री पुत्रासहित होती स्वामी सेवा करीत. पुत्र अंध असत म्हणून सेवा करीत असे. काही दिवस गेल्यावर पुसे स्वामींचे उपचार. स्वामी करुणा सागर म्हणती पहा काय ते. अमुची परीक्षा पाहण्यासी 5 ब्राह्मण येत असती, तेव्हा याच्या नेत्रांची दृष्टी देव आम्ही हो. असो 4 दिवस जाती, 5 पंडित येती, म्हणती स्वामींची प्रचिती पाहावयासी आले हो. ऐसे लोका सांगत स्वामी समोर बैसत, स्वामी उगेची असत काही न बोलती तया लागी. ते स्वामींशी म्हणत सांगा वेदशास्त्रात, तुमची कीर्ती महासिद्ध म्हणून आम्ही ऐकली. श्री स्वामी नवल करीत अंध मुला जवळ बोलवायत, माळ त्याच्या गळा घालीत, कृपा हस्त शिरी ठेवीत. तात्काळ अंधासी दृष्टी येत, स्वामी म्हणती तयाप्रत, यांच्या मनातील शास्त्रात उत्तरासह सांगे तू. ऐसे ऐकता वचन मुलगा उभा राहून, सांगे मनातील वचन वेद वाक्यांसहित जे. सांगे उपनिषद भागवत पंडिता मनातील श्लोक, ब्राह्मण चरण धरित श्री स्वामींचे तेदवा. ऐसा महिमा अगाध वर्णो न शके शेष वेद, तो पुराण पुरुष स्वयंभू अक्कलकोटी राहिला. अंधासी नेत्र देत, मुक्यांसी वाचा देत, पांगळ्या चालाया लावत, ऐसा महिमा श्री गुरूंचा. ऐशा लीला अगाध करीती स्वामी समर्थ, ते दत्त प्रभू साक्षात प्रज्ञापुरी राहिले. नारायण भट्ट नामे भक्त जाई तिरुपती दर्शनात, तेथे स्वामी समर्थ दर्शन देती तया लागी. अक्कलकोटी येऊन तो सांगे वर्तमान, तिरुपतीस स्वामी दर्शन झाले म्हणून सांगे तो. भक्त पुसती स्वामींसी, केव्हा गेला तिरुपतीसी, स्वामी म्हणती तयासी गेलो होतो म्हणून या. सर्व आश्चर्य वाटत स्वामी सर्वत्र फिरत, अक्कलकोटीही असत नवल वाटे सर्वांते. तुकोजीराव होळकर जाती अबू पर्वतावर, स्वामी समर्थ गुरुवर दर्शन देती तयाना. म्हणे केव्हा आलात ऐसे पुसे स्वामी प्रत, आत्ताच म्हणत समर्थ स्वामी तयाना. होळकर येती पद्मापुरात, तेथे लोकांशी सांगत, अबू पर्वती भेटत समर्थ स्वामी म्हणून या. लोक तयांशी म्हणत स्वामी येथेची असत, ऐकूनी विस्मय बहुत तुकोजींसी वाटला. ऐसा महिमा अमित येथे वर्णिला संक्षिप्त, श्री स्वामी समर्थ अगाध महिमा जयाचा. बाबा घोलप पंचवटीत सात्विक ब्राह्मण होते राहत, यज्ञ दान तप करीत, अहंकार रहित होते ते. व्हावा ईश्वर साक्षात्कार,
ऐसे तळमळे अंतर करीती साधू सत्कार परी तळमळ जाईना. एके दिनी ब्राह्म मुहूर्ती गंगेवरी स्नाना जाती. स्नान करुनी काठावरती जप करीती बैसले ते. समोर काही अंतरावर दिसे ज्योत प्रखर. हा काय प्रकार म्हणून बाबा पाहती. ज्योत येई पुढ्यात त्यातून प्रकटती स्वामी समर्थ. प्रखर तेजाने दीपत डोळे बाबा घोलपांचे. अजानुबाहू भव्य मूर्ती किरणे सर्वत्र फाकती. दिव्य तेजाने झळकती नयनत यती राजांचे. घोलप करीती नमस्कार म्हणती आपण ईश्वर. करण्या माझा उद्धार येथे आपण आलासा. होय म्हणती स्वामी समर्थ आलो दर्शना देण्याप्रत. तुझ्या तपाचे फळ देत आहे याची क्षणा माझी. मी अक्कलकोटी सांप्रत आहे सदेहाने राहत. तू येई दर्शनाप्रत ऐसे सांगती तया लागी. ऐसे म्हणून गुप्त होती पहा स्वामी समर्थ. बाबा घोलप विस्मित झाले पहा तेदवा. असो काही दिवसानंतर घोलप जाती प्रज्ञापुर. पाहता दत्त दिगंबर समाधी लागे तयांना. लोकांसी बाबा सांगत हे असती भगवान दत्त. गोदावरी किनारी प्रकटत दर्शन देण्या मजलागी. नाशिकात बाबा घोलप मठ आहे पंचवटीत. ऐसे श्री स्वामी समर्थ अगाध महिमा तयांचा. लोकोद्धारा कारण करीती सिद्ध निर्माण. तो जगतपालक नारायण जगद्दो धारा कष्ट तसे. 300हून अधिक निर्माण करीती सिद्ध. त्याद्वारे जन उद्धरित ऐसा महिमा तयांचा. नृसिंह सरस्वती आळंदीचे. श्रीकृष्ण सरस्वती कोल्हापूरचे. रामानंद बीडकर पुण्याचे समर्थ शिष्य असती हो. शिर्डीचे साईनाथ. नाशिकचे बाबा घोलप. पुण्याचे शंकरनाथ शिष्य असती समर्थांचे. अलवणी बुवा भारती बुवा. कृष्णगिरी रामपुरी बुवा. स्वामीसुत स्वामी कुमार बुवा शिष्य असती समर्थांचे. दत्तगिरी नामे भक्त. जन्म नृसिंहवाडीत. गुरुदर्शनात तळमळत त्यांची दृष्टांत होत असे. स्वप्नी म्हणती श्री दत्त मी आहे अक्कलकोटात. येऊनी मजला भेट ऐसे सांगती तया लागे. दत्तगिरी ये प्रज्ञापुरी. पाहे मूर्ती गोजिरी. अजानुबाहू चमत्कारी पाहुनी वंदन करीत असे. समाधी दिवस 7 त्यासी लावून देत. कर्नाटका पाठवित लोकोद्धार करावया. वेंगुर्ल्याचे आनंदनाथ त्यासी स्वामी सिद्ध करीत. पादुका त्यांसी देत वेंगुर्ल्यासी पाठविले. अलवणी बुवा नामे भक्त असे बडोद्यात राहत. एके दिनी अकस्मात दिव्य रूपाते पाहत असे. कटीवरी ठेवूनी हात स्वामी समोर प्रकटत. बुवा राहती पाहत अजानुबाहू समर्थाते. करुणी स्वामींसी नमस्कार स्तुती केली अपार. संस्कृतात काव्य सुंदर करुणी स्तुती करत असे. नंतर पुसिती तयांसी आपण कोटील रहिवासी. अंतर न पडो चरणांसी म्हणून या पुसत असे. मी जाणे आपण ईश्वर परी सदेह कोठे राहणार. कृपा करुणी सत्वर सांगा मजसी दया घना. ऐसे प्रश्न संस्कृतात बुवा समर्थांसी पुसत. समर्थ संस्कृत भाषेत उत्तर देती तयांना. राहे भक्तांच्या हृदयात तैसेची सर्व तीर्थात. परी सदेह सांप्रत अक्कलकोटी राहत असे. इतके बोलूनी समर्थ तेथेची पहा होती गुप्त. अलवाणी बुवा मनी म्हणत दत्त नयनी पाहिला. अलवाणी बुवा अक्कलकोटात कालांतरे येऊनी राहत. सर्व भक्ता सांगत अनुभव दत्त दर्शनाचा. ऐसे स्वामी समर्थ शिष्य निर्माण करीत. असंख्य शिष्य निर्मित लोकोद्धारा कारणे. राहून या चराचरात सद्भक्ते दर्शन देत. श्री स्वामी समर्थ अपार महिमा तयांचा. म्हणून या दत्तगिरी श्री गुरुचरित्र विस्तारी. दत्त दिगंबर अवतारी अक्कलकोटी राहिला. श्री स्वामी समर्थ.